तुम्हाला पुण्यातलं ते वैष्णवी हगवणे प्रकरण आठवतंय? काही काळापूर्वीच घडलेली ती हृदयद्रावक घटना। एका हसत्या खेळत्या मुलीने छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। तिची आत्महत्या आणि त्यानंतर सोशल मीडियावर झालेला संताप आपण पाहिलाच। आपल्याला वाटलं की कदाचित एवढ्या मोठ्या धक्क्याने तरी समाज जागा होईल, लोकांची मानसिकता बदलेल, पण दुर्दैवानं तसं काहीच झालं नाही। वैष्णवीच्या जाण्याचं दुःख आणि त्या घटनेची शाई वाळते ना वाळते तोच पुण्यातून विद्येच्या माहेरघरातून तसेच किंबहुना त्याहूनही अधिक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। हे प्रकरण आहे उरळी कांचन जवळील सोरतापाडी इथलं। इथेही एका उच्च शिक्षित इंजिनियर मुलगी आहे, दीप्ती मगर चौधरी। पण या प्रकरणातील विरोधाभास असा आहे की ज्या घरात तिचा छळ झाला त्या घरातली सासू गावची सरपंच आहे, म्हणजे कायद्याची रक्षक, आणि सासरा एक शिक्षक आहे, म्हणजे समाजाला घडवणारा शिल्पकार। आणि तरीही याच घरात या इंजिनियर सुनेला वंशाला दिवा हवा म्हणून इतकं छळलं गेलं की तिने आपल्या 3 वर्षांच्या मुलीसमोरच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। आजचा हा व्हिडिओ थोडा अस्वस्थ करणार आहे, पण तो शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आज आपण फक्त एका गुन्ह्याबद्दल बोलणार नाही आहोत, तर सुशिक्षित असण्यामागे लपलेल्या त्या विकृत मानसिकतेचं विश्लेषण करणार आहोत। नमस्कार, मी इतिशा कदम आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या गोष्टीची सुरुवात होते 2019 मध्ये। दीप्ती मगर एक उच्च शिक्षित इंजिनियर तरुणी। तिचं लग्न रोहन कारभारी चौधरी यांच्याशी मोठ्या थाटामाटात लावून देण्यात आलं। हे कुटुंब पुण्यातील हवेली तालुक्यातील सोरतापाडी इथल्या कडवस्तीमध्ये राहत होतं। वरकरणी पाहता हे एक आदर्श कुटुंब वाटत होतं। मुलगा चांगल्या घरातला, सासू सासरे प्रतिष्ठित। सासू सुनीता कारभारी चौधरी या गावच्या सरपंच, तर सासरे कारभारी चौधरी हे पेशाने शिक्षक। कोणालाही वाटेल की अशा घरात आपली मुलगी सुखात राहील। दीप्तीच्या आई वडिलांनी आपल्या मुलीला सुखासाठी काही कमी पडू दिलं नाही। लग्नामध्ये तब्बल 50 तोळे सोनं देण्यात आलं। विचार करा, 50 तोळे सोनं। आजच्या काळात याची किंमत काय असेल याचा अंदाज तुम्हीही लावूच शकता। एवढंच नाही तर मुलीचा संसार चांगला चालावा, तिला सासरी मान मिळावा म्हणून नंतर गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये आणि एकदा 10 लाख रुपये रोकड सुद्धा देण्यात आली होती। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोभी माणसाची भूक कधीच संपत नाही। इतकं सर्व देऊनही दीप्तीला सासरी सुख मिळालंच नाही, उलट तिच्या वाट्याला आला तो फक्त अपमान, मारहाण आणि मानसिक त्रास। तिच्यावर सतत आरोप केले जायचे। कधी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जायचा, तर कधी तू दिसायला सुंदर नाहीस असं म्हणून तिला हिणवलं जायचं। एक इंजिनियर मुलगी जिला स्वतःचं करिअर करण्याची क्षमता होती, तुला घरात कामं येत नाहीत म्हणून टोमणे मारले जायचे। हा झाला या प्रकरणाचा एक भाग, जो आपण अनेकदा हुंडाबळीच्या केसेसमध्ये ऐकतो। पण या प्रकरणात पुढे जे घडलं ते माणुसकीला काळिमा फासणार आहे। आता आपण या प्रकरणाच्या सर्वात गंभीर भागाकडे वळूया। दीप्तीला एक 3 वर्षाची लहान मुलगी होती। पहिलं बाळ मुलगी असणं हे आजही काही लोकांसाठी, विशेषतः तथाकथित प्रतिष्ठित लोकांसाठी पचनी पडत नाही। दीप्तीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार नोव्हेंबर 2025 मध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली। दीप्ती त्यावेळी 5 महिन्यांची गर्भवती होती। ती जेव्हा माहेरी आली तेव्हा ती प्रचंड तणावात होती। मायेने विचारपूस केल्यावर दीप्ती ढसाढसा रडू लागली आणि तिने जे सांगितलं ते ऐकून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल। तिच्या सासरच्या लोकांनी, विशेषतः तिचे पती रोहन, सासू सुनीता आणि सासरे कारभारी यांनी तिच्यावर गर्भलिंग निदान करण्यासाठी दबाव टाकला। भारतामध्ये गर्भलिंग निदान करणे हा कायदेशीर गुन्हा आहे। हे शिक्षकाला आणि सरपंचाला माहीत नसावं का? नक्कीच माहीत होतं, पण वंशाला दिवा हवा या हव्यासापोटी त्यांनी कायद्याची आणि नैतिकतेची पायमल्ली केली। दीप्तीने याला स्पष्ट विरोध केला होता। एका आईला आपल्या पोटातील बाळाचा जीव घ्यायचा नव्हता, मग ते बाळ मुलगा असो वा मुलगी। पण तिच्या विरोधाला न जुमानता तिला मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली। तिला धमकावण्यात आलं की जर तू तपासणी केली नाहीस तर आमच्या घरातून चालती हो। शेवटी सासरच्यांच्या दबावाखाली दीप्तीला नको असलेली ही तपासणी करावीच लागली आणि दुर्दैवाने ते बाळ मुलगी असल्याचं समजलं। ही गोष्ट समजताच सासरच्या मंडळींची विकृती पराकोटीला पोहोचली। पती रोहन, सासू सासरे आणि दीर रोहित यांनी मिळून दीप्तीची इच्छा नसताना जबरदस्तीने तिचा गर्भपात करवून दिला। विचार करा मित्रांनो, 5 महिन्यांचा गर्भ, त्या जीवाला या जगात येण्याचा पूर्ण अधिकार होता, पण फक्त ती मुलगी आहे म्हणून तिला गर्भपाताचं मारण्यात आलं। आणि हे कोणी केलं तर समाजाला दिशा देणाऱ्या पदावर असलेल्या लोकांनी। या संपूर्ण घटनेत एक विरोधाभास आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो। अनेकदा आपण असं मानतो की हुंडाबळी, घरगुती हिंसाचार किंवा स्त्री भ्रूण हत्या हे प्रकार अशिक्षित किंवा मागासलेल्या समाजात घडतात, पण हे प्रकरण हा समाज खोटा ठरवतो।
इथे आरोपी सासू सुनीता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्येच सोरतापवाडी इथल्या सरपंच झाल्या होत्या। एका सरपंचाची जबाबदारी असते गावातल्या महिलांचं सक्षमीकरण करणं, लेक लाडकी अभियान राबवणं, कायद्याचं पालन करणं। पण इथे तर रक्षकच भक्षक बनले होते। दुसरीकडे सासरे शिक्षक होते। विद्यार्थ्यांना समतेचे धडे देणाऱ्या शिक्षकाच्या घरातच विषमतेचा असा नंगानाच चालला होता। ही माणसं बाहेर समाजात वावरताना किती प्रतिष्ठित म्हणून मिरवत असतील, पण घराच्या चार भिंतींच्या आत यांचा चेहरा किती विद्रूप होता हे दीप्तीच्या मृत्यूने जगात समोर आणलं आहे। दीप्तीच्या आईने सांगितल्यानुसार तिला सतत पैशासाठी छळलं जायचं। गाडीसाठी 25 लाख दिल्यावरही त्यांची भूक शमली नव्हती। गर्भपाताच्या घटनेनंतर दीप्ती पूर्णपणे खचली होती। तिला शारीरिक आणि मानसिक वेदना सहन कराव्या लागत होत्या। शेवटी हा जाच असह्य झाल्यामुळे आपल्या 3 वर्षांच्या चिमुकली समोरच या इंजिनियर विवाहितेने गळफास घेऊन आपले जीवन संपवलं। एका आईने आपल्या लहान मुलीचा विचार न करता इतकं टोकाचं पाऊल उचललं, यावरूनच तिला किती भयंकर त्रास होत असेल याची आपण कल्पना करू शकतो। सध्या या प्रकरणात उरळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मिळालेल्या माहितीनुसार सासू आणि पतीला अटक देखील करण्यात आली आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। पण मित्रांनो, फक्त गुन्हा दाखल होऊन किंवा अटक होऊन हा प्रश्न सुटणार आहे का? दीप्ती आता परत येणार नाही। त्या 3 वर्षांच्या मुलीला तिची आई परत मिळणार नाही। या घटनेतून आपण काय शिकलो? पहिली गोष्ट, शिक्षण म्हणजे संस्कार नाही। पदव्या मिळवणं किंवा मोठ्या पदावर असणं म्हणजे माणूस सुसंस्कृत असेलच असं नाही। खरी गरज आहे ती मानसिकतेत बदल करण्याची। दुसरी गोष्ट, हुंडा एक शाप आहे। लग्नात 50 तोळे देऊनही मुलीचा जीव वाचला नाही। त्यामुळे पालकांनी मुलीच्या लग्नावर खर्च करण्यापेक्षा तिला स्वावलंबी आणि सक्षम करण्यावर, तसेच तिला अन्यायाविरोधात लढण्याचे बळ देण्यावर भर दिला पाहिजे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे सहन करण्याची सवय। बऱ्याचदा लोक काय म्हणतील किंवा संसार मोडेल या भीतीने मुली अन्याय सहन करत राहतात, पण अन्यायाचा शेवट कधीच चांगला होत नाही। दीप्ती मगर चौधरी हिची आत्महत्या ही फक्त एक बातमीच नाही, तर तो आपल्या समाजातील मुलाच्या हव्यासापोटी बळी पडलेला हजारो मुलींचा टाहो आहे। जोपर्यंत आपण आपल्या घरातून, आपल्या स्वतःपासून बदलायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील। मुलगी नको, मुलगाच हवा या मानसिकता जोपर्यंत बदलत नाहीत, तोपर्यंत कितीही कायदे केले तरी ते तोकडेच पडतील। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये सांगा। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच घडामोडी आणि माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।